कुछ करिए नस नस मेरी खोले, हाय कुछ करिए, कुछ करिए बस बस बड़ा बोले, अब कुछ करिए। आपण आमदार चषक 2025 याच्या लोगोचा अनावरण केलेला आहे आणि या क्रिकेट टुर्नामेंटसाठी या स्पर्धेसाठी आपल्या पूर्ण भारतातून 8 जे संघ आहेत ते भाग घेणार आहेत। त्याचबरोबर वर्सोवा विधानसभेमधून 16 संघ जे आहेत ते या स्पर्धेमध्ये भाग घेणार आहेत। आजच्या या अनावरणच्या कार्यक्रमाला सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला वेळ दिली त्याबद्दल मी त्यांचा मनापासून धन्यवाद करतो, आभार मानतो। तसेच जे इथे ओनर्स आहेत हे ओनर्स पण इथे आलेले आहेत, 16 ओनर आलेले आहेत, त्यांच्याबरोबर त्यांचे जे खेळणारे कॅप्टन आहेत तेही इथे आलेले आहेत, कर्णधार इथे आलेले आहेत। त्यांच्या सगळ्यांचा मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या पासून आणि माझ्याकडून। ही जी टुर्नामेंट आहे, ही जी स्पर्धा आहे ही छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल विला देसाई इथे होणार आहे आणि दिवस रात्र ही स्पर्धा होणार आहे। दुपारी 2 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत ही स्पर्धा आपण आयोजित करणार आहोत आणि या स्पर्धेमध्ये आज खास करून मी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना विनंती केली होती की आपण हे अनावरण करावा आणि साहेब ते आता उपस्थित आहेत। ते 23 तारखेपासून 23 नोव्हेंबर पासून 28 नोव्हेंबर पर्यंत या क्रीडा स्पर्धेचा जो आपण आयोजन केलेला आहे ते होणार आहे। 26 आणि 27 या 2 दिवशी पूर्ण भारतातून जे 8 टीम येणार आहेत त्यांचं आणि बाकीच्या दिवशी आपण जे 16 संघ इथे आपल्या वर्सोवा विधानसभेमधून जे येणार आहेत। आणि शिवसेना प्रमुखांचे कट्टर जुने शिवसैनिक अरुण खान यांचं खरंच कौतुक करतो, कारण कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख तर आहेच, पण एक नवोदित आमदार म्हणून त्यांनी जी कारकीर्द सुरू केली, आमदार म्हटल्यानंतर साहजिकच आहे तिथल्या नागरिकांच्या काही व्यथा वेदना असतील, त्यांचे प्रश्न असतील त्याची सोडवणूक आणि त्याचबरोबरीने इतर काही सामाजिक काम। याचं कारण असं की शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेची स्थापना करताना 80% समाजसेवा आणि 20% राजकारण हे एक आम्हाला बंधन घातलं होतं। आज अरुणजी तुम्हाला खरंच मला धन्यवाद द्यायचे, कारण तुम्ही ही क्रीडा स्पर्धा नव्याने सुरू करता आहात आणि केवळ ती विभागापुरती न ठेवता आता तुम्ही जे सांगितलं की आपल्या देशातनं इतर राज्यातनं सुद्धा संघ येणार आहेत। खूप खूप शुभेच्छा तुम्हाला देतो आणि मला खात्री आहे की या स्पर्धांमधून जे क्रीडापटू त्याच्यात सहभागी होतील त्यातून आपल्या देशाचं जागतिक पातळीवरती प्रतिनिधित्व करणारे क्रिकेटपटू तयार होतील, त्याचे व्हावेत अशी मी तुम्हाला शुभेच्छा देतो।